नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत की वेबसाईट कशी काम करते. ज्यावेळी आपण google.com किंवा असा कोणताही ॲड्रेस टाकतो त्यावेळी वेबसाईट नक्की काम कशी करते. यूट्यूब म्हणा, इंस्टाग्राम म्हणा किंवा गूगल म्हणा, अशा वेबसाईट कशा काय काम करतात, तर त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहे की नक्की वेबसाईट काम कशी करते. ओके, तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट येते म्हणजे हा ब्राउझर. याला म्हणतात ब्राउझर. जो गुगल क्रोम आहे तो एक ब्राउझर आहे. त्याच्यामध्ये आपण कोणत्याही गोष्टी ज्यावेळी सर्च करतो, जसं मी goataxi.co.in असं काहीही ज्यावेळी सर्च करतो त्यावेळी इथे एक वेबसाईट दिसते वरती, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये ज्यावेळी आपण क्लिक करू त्यावेळी अशी वेबसाईट खुलते. ही कशी काम करते हे सांगूया. पहिली गोष्ट याला म्हणतात डोमेन नेम. या व्हिडिओमध्ये आपण तीन गोष्टी बघणार आहे. एक तर ब्राउझर, नंतर हा डोमेन नेम, तिसरं सर्व्हर आणि रिटर्न ब्राउझर. आता हे जे नाव आहे हे आपण गोडॅडी किंवा वेगवेगळ्या वेबसाईट, ह्याला डोमेन नेम म्हणतात, त्यांच्याकडून आपण विकत घेऊ शकतो. जसं समजा ही गोडॅडी वेबसाईटकडून घेतलेली goataxi.co.in आहे. आता इथं माझा पोर्टफोलिओ आहे, म्हणजे ह्या वेबसाईट माझ्याकडे आहेत समजा. तर इथं आपण जाणार आहे goataxi.co.in मध्ये. इथं गेल्यावर मी काय केलंय तुम्हाला सांगतो. इथं गेल्यावर मी एक DNS रेकॉर्ड म्हणून सेटअप केलेला आहे. DNS रेकॉर्ड म्हणजे त्याला सांगितलंय की या वेबसाईटवर कोणी जर रिक्वेस्ट पाठवली तर ती कुठं पाठव, या माझ्या IP ॲड्रेसवरती पाठव. मग ह्या IP ॲड्रेस कशाचा आहे, तर इथं आपण ठेवलेले आहेत फाईल्स. फाईल्स म्हणजे कशा, जर इथं आपण जर आपली वेबसाईट खोलली तर इथं जो इमेज आहे, इथं हे कॉलिंगचं बटन आहे, इथं जे फोटोज आहेत, हे जे फोटो आहेत हे कुठं तर आपण ठेवलेले आहेत ना, तर त्याला म्हणायचं सर्व्हर. सर्व्हरवरती आपण ते फोटो ठेवलेले आहेत. तर मी आता काय केलं, पहिल्यांदा ब्राउझरवरून डोमेन नाव सर्च केलं. ते गेलं कुठं, त्या डोमेन नावाने जे सर्च करणाऱ्याला पाठवलं या आपल्या सर्व्हर ॲड्रेसवर. म्हणजे हा सर्व्हरचा आपला पत्ता आहे. तर सर्व्हरचा पत्ता इथं आहे बघा. हा माझा सर्व्हर आहे. या सर्व्हरमध्ये मी या वेबसाईट सगळ्या ॲड केलेल्या आहेत. तर इथं जे आहे आपली ही goataxi.co.in हा सर्व्हरचा ॲड्रेस आहे बघा, इथं दिसतोय. तर आपण पहिल्यापासून बघा, पहिल्यांदा ब्राउझर पासून डोमेन नेमने पाठवलं आपल्याला या सर्व्हरला, म्हणजे इथं. आणि इथं आपण ठेवलेले आहेत सगळ्या फाईल्स, म्हणजे जे फोटोज म्हणा, वेगवेगळे फोल्डर केलेले आहेत इथं आपण, आणि त्या फाईल्स इथं ठेवलेल्या आहेत. मग हे काय करतं सर्व्हर, ज्यावेळी डोमेन नावाची ही जी रिक्वेस्ट आहे, इथं सर्च करून जी रिक्वेस्ट आली, तो हा सर्व्हर काय करतो, त्याला इथून फाईल प्रोव्हाइड करतो ब्राउझरला पुन्हा. म्हणजे ब्राउझरपासून डोमेन नावा सर्च केल्यानंतर ते एक IP ॲड्रेसला गेलं. हा आपला IP ॲड्रेस आहे. तसं तिथून HTML फाईल, इमेज, व्हिडिओ, डाटाबेस काय असेल ते सगळं पाठवलं जातं त्यातलं ब्राउझरला. ब्राउझरला पाठवल्यावर ब्राउझरकडे कोड येतो. कोड येतो कसा, अशा पद्धतीनं हा डाटा पाठवला जातो ब्राउझरला. पण ब्राउझर काय करतं, या डाटावरून बरोबर तुम्हाला वेबसाईटची डिझाईन अशी दिसायलासाठी तुम्हाला पुढं ब्राउझर दाखवतं. तर आपण थोडक्यात बघितलं की डायरेक्ट या डोमेन नावापासून आपण सर्व्हरला कनेक्ट केलं, सर्व्हरमध्ये फाईल ठेवल्या आणि सर्व्हरने आपल्याला त्या फाईल इथं प्रोव्हाइड केल्या ब्राउझरला रिटर्न. आणि त्यावेळी एक रिक्वेस्ट पूर्ण झाली आणि ती रिक्वेस्टवरून आलेल्या डाटावरून ब्राउझरने आपल्याला ही वेबसाईट अशा पद्धतीने डिझाईन इथं दाखवलेली आहे. तर अशा पद्धतीने वेबसाईट काम करतात. इथं आपण व्हिडिओ वगैरे जर अपलोड केला असता तर तोही इथं दिला असता. वेबसाईटसाठी वेगवेगळ्या लँग्वेज येतात, पण ब्राउझरला मेन 3 लँग्वेज समजतात.
HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट. आता यामध्ये फरक काय आहे HTML, CSS आणि जावास्क्रिप्टमध्ये? HTML म्हणजे असतं बेसिक म्हणजे हे फक्त टेक्स्ट वगैरे जे आहे ते HTML मध्ये असतं. आणि CSS म्हणजे ही डिझाईन, हा कलर कोणता, या बटनला इथून जागा किती द्यायची, वरून किती द्यायची असं. आणि जावास्क्रिप्ट म्हणजे इथं बटन दाबल्यावर जे खाली खुललं आणि बटन दाबल्यावर बंद झालं, ही जी फंक्शनॅलिटी आहे, ही याचं जे काम आहे ते करते कोण? जावास्क्रिप्ट. अशा पद्धतीने वेबसाईट काम करते. जर तुम्हाला अजून याबद्दल शिकायचं असेल, कोडिंग आणि वेबसाईट कशी डिझाईन करायची याबद्दल आम्ही पूर्ण माहिती या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे. जर तुम्हाला वेबसाईट डिझायनिंगमध्ये थोडाही रस असेल तर तुम्ही या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे फ्युचरमध्ये येणारे व्हिडिओज तुम्हाला दिसत राहतील. चला, धन्यवाद.